हे उरे 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 हे उरे हे सगळे तुला रस्ता ना गडा. हे सगळे आमची मिक्स गुरं असतात. ये ये. तर गाय आपला पुढे गेला. ये 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 उरे ये मित्रांनो आता फक्त आपल्याला गुरं लावून द्यायचे असतात. नदीच्या पलीकडे किंवा थोडीशी पुढे करायची. पक्षी बघा मित्रांनो किती मस्त आहे, सुंदर दाखवतो तुम्हाला. मस्त कलर दिसतो. थोडा लांब असल्या कारणाने एवढा येता येत नाही आणि छोटा आहे तो. मस्त आहे. हा मी काय म्हणत होतो मित्रांनो, आता फक्त आहे ना गुरं लावून द्यायचे आहेत. कारण का सगळ्यांची भातं ज्यांनी केली आहेत त्यांची भातं कापून झाल्यात, बांधून झाल्यात. आता काय एवढं टेन्शन नाही की गुरं भातं खातील वगैरे. तर नदीच्या पलीकडे करायचं आपल्याला. थोडंसं वरती लावूया म्हणजे जेणेकरून लवकर गुरं घरी आली नाही पाहिजे. जवळजवळ थोडे 3-4 वाजता येतील. ह्या हिशोबाने आपण थोडीशी गुरं वरती लावूया. जगबुडी नदी तुम्हाला दाखवतो. हे वरती इथं हिचा उगम होतो जगबुडी नदीचा. हो काय सगळे मिक्स सगळं होतं ना काढायला. किती गुरं वाटत अशी एकत्र. हे एक पाठी राहिलं. ते झाड पडले तिथं राटात उजेड पडलाय. एका झाडा मुलं हा ना. हा नमस्कार मित्रांनो, मी पंकज, गाव कुडपण ओढ कोकणची या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आता आलो आहे गावी. आताच गुरं थोडी सोडून आलो आणि आईबरोबर चाललो आहे. आलूचे कांदे असतात म्हणजे गरगाट, आमच्याकडे गरगाट म्हणतात, गाठ्या, त्याचे कांदे काढायला. ते तुम्हाला दाखवतो. मम्मी आणि पूनम चालले पुढं. चला आपण पण जाऊया. आमच्या गुरांचा मास होता, कोंडवाडा करतात उन्हाळ्याचा. ते बाकीचं राहिलं आहे तसंच, काढलंच नाही. तर आता हे सगळं नवीन करायला लागेल पुन्हा. हे आमचा जुना हुंबर आहे, त्याच्या मुलांतलं आता माती सगळी गेली. खूप मोठे हुंबर आहेत आमच्याकडे. बघा हा पण एक आहे मोठा, खूप मोठे मोठे. आणि हे जे जागा दिसते इथे गवत किंवा पेंडे ठेवले जातात आमचे उन्हाळ्याच्या गुरांसाठी. आणि म्हणून तर त्याचं भात आहे. अर्धा उडवर असले, अर्धा रचायचं आहे. तर बाकीचं कापून वगैरे सगळं झालं आहे आणून वगैरे. तर बघूया चला. त्याला अर्ध हे केलं हे काय वाचलं. बोट येते तुझं. कारण गवत झाले सगळं याच्यावर. ती गवत पहिले काढूया. पेंडी अशी कापली जाते आमच्याकडे. हिला बघा आमचा खरं आई उकरते. बघूया किती भेटतात. रताळे आमच्याकडे असं गवत कापलं जातं. एक भेट द्या इकडे. त्याला त्या निमित्तानं मी माझ्या वासरांना हे बघा केवढं मोठं रताळं, लय मोठं भेटलं. आता एक दिसले मोठा बघा, सफेद रताळं आहे. एक भेटला चांगला. अजून बघूया ना. आमच्याकडं मोठं होत नाही. छोटं छोटं पीक आमच्याकडे कमी असल्यामुळे
एक दिसलाय जातो प्रेमाने त्याला जरा बघू केवढा मोठा आहे. मिठा पैसे हे बघा. ही आमची जणी आहे वरती गेलेली गंगेदाकडं. तुझा फोटो काढतो दे दे वैसा. पानवाली आहे माझी पानवाली. या बघा शेत पाणी घेऊन आले का तुला पाणी मला किती अरे थांब. बघा मित्रांनो एवढी आम्हाला रताळी भेटली. चला आता आणि हे गरगाडीचे कांदे ते काय एवढं जास्त नाहीत. तर आपण आता आमचं आगावपाड बघा आमचा आगावपाड. बोलतो लय भारी व्हिडिओ. त्याने एक व्हिडिओ बनवला मित्रांनो. जे मगाशी भात आपण बघितलं ना ते अर्धा उडवर असलेलं ते रचूया. थोडीशी मदत करूया वरती टाकायला. तुम्हाला दाखवतो गेल्यात पुढे. हे बघा हे थोडंसं वरती टाकूया त्यांना. पेंडे भात आहे पेंडे ना पेंडे तुम्हाला बघा मित्रांनो. मित्रांनो हे बघा उदनीला फिरवलंय आता. दाखवतो तुम्हाला पूर्ण उदनी झाल्यावरती. आणि आमचा हा उडवर असणारा स्पेशल माणूस आहे गंगाराम सोनवणे आमचे बंधू. मित्रांनो हे आमच्याकडे उडवं म्हणतात. आणि हे वरती दिले आहे घरासारखं स्लोप त्याला उदनी म्हणतात. आणि हा आमचा स्पेशल माणूस आहे उडवर असणारा गंगाराम दादा. आणि हे बाकीचं उरलेलं एकत्र जमा करून ठेवणार. आणि ज्यावेळेस भात झोडणार मळणी करणार त्यावेळेस मोजमाप केलं जातं. त्याला पण त्याच्यात घेतलं जातं. फायनली उडवं रचून झालं आहे आपलं. आणि वरती 2 लाकडं बांधून वजन म्हणून थोडंसं वाऱ्याने उडलं नाही पाहिजे त्यासाठी लाकडं 2 ठेवल्यात. ते वेलीने बांधतोय रामा. हे बघा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्याचा
सकाळपासून केलेल्या कामाचा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे सबस्क्राईब केलात तर तुम्हाला आपले जेणेकरून नवीन व्हिडिओ येणारे आहेत ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. त्यासाठी बेल आयकॉनचं बटन असतं सबस्क्राईबच्या बाजूला, ते दाबा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.